भारतात म्हणजे एक नंबर कागल तालुका आहे. आतापर्यंत जो विकास झालेला आहे त्याच्यापेक्षा झपाट्यानं विकास होणार. दोघे एकत्र आल्यानंतर म्हटल्यानंतर विकासाला कोण खीळ बसणार नाही आणि विरोधकांचा सुपडा साफ होणार. भले भले झाली, आमदार खासदार झाली, तर साहेब आल्यापासून 30 वर्षात काय अजून काय राहायच नाही आणि शिल्लक साहेबांनी सगळ्यांनी लावलेलं जाईल कामाला. त्यामुळे एक हाती साहेबांची सत्ता आहे. आमचे मुश्रीफ साहेबांनी समज काढली दोन साईड. प्रचार किती पण करू देत, शेवट लोकांना माहिती आहे ना विकास होऊन गेला. वनवे जाणार सगळं साहेबांना. साहेब सांगतील तेच काय एकतर्फी निवडणूक काय साहेब निवडून येणार 100%. ते एकी झाली म्हणजे जिथं फुटाफूट होत होती ती एकत्र येण्याचं एक मार्ग मोकळा झाला. साहेब सांगतील तेच, त्याच्या पुढे काय नाही. काय जी अशी बोंबलत फिरते त्यांची कामं व्हायला पाहिजे. शहराचा विकास झालाय काय? विकास झालाय. काय काय झाला? काय काय झालं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही लंडनकडे तळ नव्हतं, तळ चांगलं केवढं केलं, कुणी केलं? साहेबांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नगर परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्व शहरामध्ये जोरदार सुरू आहे आणि या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी आपण पोहोचलोय कागल शहरामध्ये. तर कागलच्या राजकीय आखाड्यामध्ये सध्या काय सुरू आहे, नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, थेट जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून. काय कागल शहराचे अजून काय प्रश्न आहेत? काय अजून काय राहायच नाही आणि शिल्लक साहेबांनी सगळ्यांनी लावलेलं जाईल कामाला. अजून थोडीफार राहिले असेल ते पण होऊन जायला आता या इलेक्शनला. बघायला गेलं तर अनेक वर्ष निवडणुका झाल्यात, त्यात 2 गट पण एकत्र आल्यात आणि या 2 गटांच्या पूर्वीच्या भांडणामध्ये अनेक कार्यकर्त्यांची डोकी फुटलेली आहेत, भांडणं झालेली आहेत. काय आता कार्यकर्त्याची या भूमिका काय असणार आहे यामध्ये? काय आता भांडणं काय, आता इलेक्शन असल्यावर होतेच की दोन्ही. आता एकत्र झाल्यात म्हणल्यावर काय सगळ्यांनी आपापसात भांडणं मिटवून, काल सांगितलेच की साहेबांनी भाषणात, दोन्ही जण काय असेल ते सगळं मिटवून आपापसात शाहू आघाडी आणि साहेबांच्या पॅनलला निवडून द्यायचं. 2 नेते एकत्र आलेत हे कार्यकर्त्यांना मान्य आहे का? मान्य आहे की आता साहेब सांगतील तेच, त्याच्या पुढे काय नाही. काय शहरामध्ये अजून काय विकास प्रलंबित आहे? काय आता काय राहिलंच नाही तर काय विकास आता करणार. सगळे मंदिर आहेत. लोक म्हणतात अजून काय विकास व्हायला नाही असं काही जण म्हणतात. म्हणणं आता विरोधकांचं कामच आहे म्हणायचं म्हणलं काय करणार. कामं तर सगळे झालेले आहेत. तर आता तुम्ही रस्ता बघायला आहे, पाणी, लाईट बीट काय प्रॉब्लेमच नाही हो. विरोधकांकडून पण जोरदार प्रचार सुरू आहे. त्या काय काय नाही इथं काय कागलमध्ये काय प्रचार काय वनवे जाणार सगळं साहेबांना. दादा नमस्कार. आता बऱ्याच वर्ष निवडणुका होत आहेत, नेमकी काय नेमकं शहराचं वातावरण आहे थोडक्यात काय सांगा? शहराचं वातावरण तसं म्हणायला गेलं तर मुश्रीफ साहेब आणि राजगटांचंच वर्चस्व कागलमध्ये आहे. त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे एक हाती साहेबांची सत्ता आहे. आता 2 नेत्यांची युती झाली आहे, कार्यकर्त्यांना आहे का मान्य? हो, कार्यकर्त्यांना मान्य आहे. दोघं जण सुद्धा कागलच्या विकासासाठी एकदम कॅपेबल आहेत. बघायला गेलं तर शहरामध्ये अजून काही विकास झाला नाही असं काही जणांकडून टीका होती, त्याबद्दल काय सांगा? कागलचा विकास हा सौफेर झालेला आहे आणि तो मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंतचा विकास झालेला आहे. या नगर परिषद निवडणुकीमध्ये काय चुरस पाहायला मिळणार आहे? चुरस तशी काय पाहायला मिळणार नाही. शेवटी इलेक्शन आहे त्यामुळे लढवायला लागणार, पण विजय हा मुश्रीफ साहेबांचाच होणार. असं का वाटतं? कारण लोकांची केलेली कामं 24 तास साहेबांचं दार उघडा आहे. त्यामुळे जाईल त्या माणसांची कामं साहेबांच्या हातून होतात आणि एक सर्वसामान्यांच्या मनावर रुळलेला नेता म्हणजे मुश्रीफ साहेब आहेत. त्यामुळं काहीही अडचण येणार नाही आणि भविष्यात सुद्धा साहेबांची सत्ता कागलमध्ये येणार. मुश्रीफ साहेबांनी दादा समोर त्यांचं पॅनल 100% येणार. आता ही एकेकाची राजकीय विरोधक होती, ते अचानक एकत्र आले आणि या पहिल्या भांडणात कार्यकर्त्यांची डोकी फुटल्यात. काय आता भूमिका असणार कार्यकर्त्यांची? काय नाही, उलट चांगलं झालं. आता किमान कार्यकर्त्यात भांडत आपापल्यात भांडत बसण्यापेक्षा आता विकासावर लक्ष केंद्रित करून कागल शहराचा चेहरा मोहरा या दोघांनी बदलावा एवढीच इच्छा. आता बघायला गेलं तर शहराचा विकास झालाय काय? झाला की काय काय बरेच झालेत. कारण विकास रस्ते झाले, घरकुलं झालेत. आता किती मोठे बिल्डिंगा बांधल्या साहेबांनी.
विकास झाला, भरपूर झाला. काही दोन नेते एकत्र आल्यात हे कार्यकर्त्यांना ही युती मान्य आहे का? मान्य आहे. विरोधकांकडून अशी टीका होती की शहराचा विकास व्हाय नाही, याबद्दल काय वाटतं? विरोधक काय ते बोलत बसणारच, त्यांचं कामच आहे ते बोलायचं. विकास झाला नाही म्हणून त्यांचं काम त्यांनी ते विरोधक करणार. पण हे कार्यकर्त्यांसाठी चांगलं झालेलं आहे, युती झालेली आहे, कार्यकर्त्यांसाठी एक नंबर झालेला आहे. आणि इथून पुढे अशीच यांची युती भविष्यात युती अशी टिकून राहावी एवढीच प्रार्थना. एकंदरीत या निवडणुकीत काय रंगत पाहायला मिळणार? रंगत काय आता, रंगत काय म्हणजे विशेष असं काय होणार नाही सोडा. भरपूर मताच्या फरकानं सीटा आपल्या युतीच्या येणार. सर नमस्कार. तुम्ही एक ज्येष्ठ आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहे. काय सध्या शहराचं चित्र आहे, काय सांगाल? आतापर्यंत जो विकास झालेला आहे त्याच्यापेक्षा झपाट्यानं विकास होणार. दोघे एकत्र आल्यानंतर विकासाला कोण खीळ बसणार नाही आणि विरोधकांचा सुपडा साफ होणार, त्याबद्दल काही शंका नाही. आता एकेकाचे हे दोन राजकीय विरोधक होते आणि या विरोधामधून अनेक कार्यकर्त्यांची डोकी फुटली. बरोबर. आणि आता नेते एकत्र आल्यात, मग हे कार्यकर्त्यांना आहे का मान्य? मान्य आहे, मान्य आहे. संघर्ष भरपूर झालेला आहे. आता संघर्ष एक वेळ संपलेला पाहिजे आणि गुण्या गोविंदाने सगळ्यांनी नांदायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यासाठी हे विजयाची नांदी आहे आणि हे सगळे एका प्रकारे चांगलं झालेलं आहे असं मला तर वाटतं. काय इंकी चुरस असणार आहे या निवडणुकीत? काय नाही, विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे. विरोध काय नसणार आहे. दोघं एक झाल्यानंतर म्हटल्यानंतर काय अडचण येणार नाही. काही जणांकडून असं बोललं जाते की शहराचा अजून विकास व्हायला नाही, याबद्दल काय सांगाल? नाही, त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे त्यांना ते वाटते तसं. पण शहराचा विकास भरपूर झालेला आहे. कागलची बारामती झालेली आहे आणि अजून आता ही दोघं झाल्यानंतर त्याच्यापेक्षाही पुढे जाईल, काय अडचण नाही. एकंदरीत बघायला गेलं तर काय भविष्यामध्ये चित्र पाहायला मिळणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने? भविष्यामध्ये कागलचा विकास एकदम झपाट्यानं वाढणार आहे. रस्ते, लाईट, दवाखाना सगळ्या गोष्टी चांगल्या होणार. सगळ्या काय कागलचा विकास झालाय का? झालाय की, काय काय झालाय? भरपूर झाले. रस्ते, गटारी, पाणी सगळे झाले, मस्त झाले. खाली लोक म्हणतात काय व्हाय नाही, झाले. कायच व्हाय नाही म्हणतात. आम्ही बघतोय, मी प्रॉपर इथला आहे. छान झाले. काय नेमकी रंगत असणार आहे या निवडणुकीत? नाही वन साईड. कोण? वन साईड होणार. आमचे मुश्रीफ साहेबांनी समज गाडी वन साईड. असं का वाटते? विरोधकांनी जोरदार प्रचार सुरू केला. नाही चालत. नाही चालत कागद. का? विकास चांगला केलाय ना, विकास चांगला केलाय. काल वेल डेव्हलप झाले सगळे कागद. मोठ्या प्रमाणात त्यांची रॅली वगैरे निघाली होती. निघू की, त्याचा काही संबंध नाही. आता बऱ्याच वर्षांनी दोघं एकत्र आल्यात आणि ह्या राजकीय संघर्षातून यापूर्वी अनेकांची डोकी बी फुटल्यात. आता काय ते कार्यकर्त्यांना मान्य आहे का? आहे की, बऱ्याच लोकांना मान्य आहे. का मान्य आहे? दोघं एकत्र आली, विकास होणार कागलचा, भांडणं होणार नाहीत, सोल्युशन निघणार त्यातून चांगलं. काय होईल या निवडणुकीत? होणार की सगळे मुश्रीफ साहेबांनी, मुश्रीफाची पार्टी सगळे येणार नाही 100%. तसं बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. कसं शहराचा विकास झालाय काय? कागल शहरामध्ये विकासाच्या काही मर्यादा आहेत. या गावाला गावठाण सुद्धा कमी आहे. तसं या गावचं नैसर्गिक गोष्ट कशी आहे की या गावाला पाणी पुरवठा आणि नैसर्गिक जागा जी आहे ती अशी चिखल अमुक तुमुक ह्याला काय अशी हे नाही. कागलचा विकास जेवढा अपेक्षित आहे तो व्हायला पुरेसा वाव पण या ठिकाणी नाही. जे झाला आहे तो त्याच्या मर्यादा आहेत त्याच्या स्वरूपात झालेला आहे. आता निवडणूक आहेत असं लोक म्हणालेत. काय आहे सध्या काय चित्र आहे शहराचं? शहराचं आता काय राजे गट आणि मुश्रीफ गट हे दोन गट. दोन विरोधक बी आहेत की? विरोधक आहेत, त्यांचा काय नाही, त्यांचा काय एवढा नाही प्रभाव. इथं राजे गट आणि मुश्रीफ गट दोन. विरोधकांनी बी मोठी प्रचार सभा किंवा काय रॅली बिली काढली का? काय ना काढून काय फरक पडत नाही त्यांचा. आता बरेच वर्ष एकमेकांची विरोधक होती राजे होते की. आता एकत्र आल्यात. काय वरणाचा काय आदेश फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्या आदेशावरणाचा दोघांनी इथे केलेले आहे. हे कार्यकर्त्यांना आहे का मान्य? मान्य आहे की त्याशिवाय एवढी परिचय. पहिला अनेकांनी डोकं फोडून घेतल्या. त्या पहिले जर विसरून गेलं म्हणायचं होता, विसरलं म्हणायचं होता. असं का? आता काय आता दोघंही झाले म्हणल्यानं काय करणार? काय रंगत असणार आहे या निवडणुकीत? रंगत काय नाही, एकतर्फी होणार. मुश्रीफ आणि गाडगे एकतर्फी होणार. काय अजून देखील विकास शहराचा बाकी आहे? कामं भरपूर झालेली आहे. बोटिंग क्लब वगैरे रस्ते वगैरे झालेले आहे, गटरी सोय वगैरे झालेले आहे चांगली.
या युतीचा शहराला काय फायदा होणार? युतीचा होणार की रस्ते अजून कामं काय बाकी शिल्लक राहिलेलं कामं पूर्ण करून टाकणार त्यांनी. त्याच्या पहिले काय होणार नाही. कागल शहराच्या हात वाढ झालेली आहे त्यामुळे काय प्रश्न नाही. मुस्लिम सोबत असल्यामुळे काय राजे दोघं एकत्र असल्यामुळे शहराचा विकास होईल बऱ्यापैकी चांगला. काय सध्या वातावरण आहे शहरात? काय सांगा? वातावरण म्हणजे कसं आहे आता दोघं म्हणजे कट्टर विरोधक आता एकत्र झाले त्यामुळे कसं जरी ह्याच्या उद्देशानं म्हणलं का तर कसं एक प्रकारे चांगलं आहे की बाबा जे कार्यकर्ते एकमेकात भांडत होते हे होत होते ते एकी झाली म्हणजे जिथं फुटाफूट होत होती ती एकत्र येण्याचं एक मार्ग मोकळा झाला आहे काय. आणि दुसरा गोष्ट म्हणजे कसं प्रगती म्हणजे विकासासाठी एकत्र झाल्यात ते चांगलं आहे कागलच्या दृष्टीनं. आता बघायला गेलं सर तर एका काळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली डोकी फोडून घेतल्यात या संघर्षामुळे. काय आता सध्या कार्यकर्त्यांनी मानसिकता काय असणार आहे? कार्यकर्त्यांचे कसं आहे एक थोडे दिवस माणसांचं हे होणार पण तो कसं आहे थोड्या दिवसानं बाबा जे झाले ते चांगल्यासाठी झाले म्हणून कार्यकर्ते सुद्धा समजून घेणार. काय नेमकी रंगत पाहायला मिळणार या निवडणुकीत? रंगत पाहायला म्हणजे तसं अपक्षांच्यावर जरा असं लोकांचं हे राहील परंतु शेवटी पक्षाच्या ह्यानं जर बघितला असा तर शिटा या पक्षांच्याच बसणार. कुठल्या? म्हणजे युतीच्या. बघायला गेलं तर शहराचा तसा शाश्वत विकास झालाय काय? झालाय की झालाय. अनेक म्हणतात जण म्हणतात की अजून का व्हायला नाही म्हणतात असं अनेक नाही झालाय. काय वाटतं याबद्दल? झालाय विकास कसा आहे पूर्ण म्हणजे देशाच्या कानोकोपऱ्यात आपल्या कागलचं नाव गेलंय आत्तापर्यंत काय. मग ते राजेंच्या ह्यानं असू दे किंवा साहेबांच्या ह्यानं असू दे फक्त गावकऱ्यांचं म्हणणं कसं आहे की बाबा आमचं कागलचं नाव पूर्ण देशात झालं पाहिजे. एकंदरीत बघायला गेलं तर शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय लोकांची भूमिका काय असणार आहे? लोकांचं कसं आहे जे ते आपल्या आपल्या म्हणजे ह्याच्यानुसार हे करणार म्हणजे ज्याला ते चांगलं वाटते त्यांना त्या उमेदवाराला त्यांनी मत देऊन निवडून आणणार. विरोधकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे याबद्दल काय वाटतं? विरोधकाकडून प्रचार होणार कारण का एकेकांना कसं आहे बघवत नाही म्हणजे कोणाचं चांगलं झालेलं एकत्र आलेलं. आता समाजात कसं आहे कसा जुदाभाव केला जाईल कसं हे माजवलं जाईल दुपरी माजवली जाईल हे बघतात लोक. आणि हे एकत्र आल्यामुळे कसं झाले चौकाचं म्हणा ह्याचं म्हणा जे मारामारी होणे मंडळात 2 फूट पडणे ह्याचं प्रमाण कमी होईल. आता म्हणजे आता काय राजकारण आमच्या इकडे वाईट होते म्हणून लोकांचं भरपूर नुकसान होते काय भांडणं हे असंच होते सगळे. युती झाल्या त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. कागलकरांची इच्छा होतीच ह्यावेळी सगळं व्यवस्थित होणार. बघायला गेलं तर 2 नेते बरेच वर्ष एकमेकांच्या विरोधात आहे आणि यामुळे अनेकांची डोकी पहिला फुटली. 100% आता हे काय असं घडणार नाही. हे काय असं घडणार नाही. सगळं व्यवस्थित होणार. दोन्ही पण आम्हाला महत्वाचं होतं सगळं. हे कागलकरांच्या इच्छेनुसार झाले सगळे. काय अडचण होणार नाही निवडून कागलकरांना. शहराचा विकास झालाय का? 100% झालाय साहेब. काही विरोधकांकडून असं बोललं जाते की काय व्हाय नाही झाली करणाऱ्यांनी केले. काय नेमकी चुरस या निवडणुकीत असणार आहे? काय आता साहेब युवा म्हणून तुमची भूमिका काय? अनेक वर्षांनी शहराच्या निवडणुका होत आहेत नगर परिषदेच्या. काय नेमकं शहरात वातावरण आहे काय सांगाल? बघा वातावरण मी स्वतः मुश्रीफ साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यामुळं काय साहेबांनी सर्वांगीण विकास शहराचा भरपूर केलेला आहे. त्यामुळे आमचं सर्वात पहिला पसंती मुश्रीफ साहेबांना आहे. काय मुश्रीफ साहेबांनी आता राज्याच्या लेवलचे त्यांनी मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत. शहराचा विकास त्यांनी एकदम छान आणि तुम्ही आता गावात फिरला तर तुम्हाला लक्षात येईल जागोजागी आता फुटपाथ व्यवस्थित आहेत गटरी रस्ते सगळे व्यवस्थित आहेत. काय युवा वर्ग पण चांगला आहे. MIDC त्यांनी आणलेलं आहे कागलमध्ये भरपूर त्यांनी विकास भरपूर केलेला आहे. वातावरण म्हणायचं झालं तर काय आता काय गटातटाचं राजकारण हे पूर्वीपासून कागलमध्ये चालत आलेलं आहे. राजकीय व्यासपीठ म्हणतात त्याला कागला बरोबर आहे काय. त्यामुळं काय विकासाच्या दृष्टीनं युती झाल्या हे महत्त्वाचं झालेलं आहे.
कसं आहे दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्या दला होण्यापेक्षा साहेबांनी चांगली युती वरच्या लेवलून घडून आणून विकास करण्यासाठी महत्त्वाचं काम केलेलं आहे साहेबांनी. आता बघायला गेलं तर एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक अनेक कार्यकर्त्यांची या विरोधातून डोकी फुटल्यात. आता काय नेमकी कार्यकर्ते बघा विरोध होता आहे राजकारण हे चालत आलेलं आहे पण राजकारणामध्ये वैमनस्य वाढू नये म्हणून साहेबांनी ते त्यांच्या लेवलनं व्यवस्थित युती केलेली आहे. म्हणजे काय समाजामध्ये काय वातावरण चांगलं राहायला पाहिजे. प्रत्येक आता आमच्या कसं आहे खेडेगावातीनं काय वादामुळं काय भांडणं होत होती. आता काय युती झाल्यामुळे भांडणं होणार नाहीत. सगळे चांगले राहतील एकोप्यान राहतील. नेत्यांचं झालेलं मनोमिलन हे कार्यकर्त्यांना मान्य आहे का? ज्याचा प्रश्न असतोय शेवटी विकासासाठी हे नव्हतं हे होणं गरजेचं होतं अशी आमची बघायला गेलं तर नेमकी काय चुरस रंगत असणार आहे या रंगत. मी स्वतः मुस्लिम साहेबांना कट्टर कार्यकर्ता आहे. साहेब सांगतील तेच काय एकतर्फी निवडणूक काय साहेब निवडून येणार 100%. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे याबद्दल काय वाटते? ते त्यांच्या लेवलला त्यांचे त्यांनी प्रचार करत राहतील पण साहेबांना आम्ही आता स्वतः साहेबांच्या पुढे डायरेक्ट गेलो तर आमची कामं स्वतः डायरेक्ट व्यक्त होत्या. त्यामुळे आमचं मत हे प्रामाणिक जनतेचं मत आहे की साहेबांनी निवडून यायला पाहिजे. सगळे साहेबांच्या निवडून यायला पाहिजे. काय बघायला गेले तर शहराचा विकास झाला का त्याचा? भरपूर झाला आहे. काय लोकांमध्ये व्हायला भारतात म्हणजे 1 नंबर कागल तालुका आहे असं का वाटतं? होय असं आहेच आहे. दिल्लीपर्यंत आम्ही जाऊन आलोय तर दिल्लीला नाव काढतात. मोदी सरकार सुद्धा नाव काढतं आणि काय पाहिजे. कागल एवढा विकास कुठे झालाच नाही आणि काय पाहिजे. एवढी भले भले झाली आमदार खासदार झाली तर साहेब आल्यापासून 30 वर्षात भरपूर काम झालं. कोण साहेब? मुश्रीफ साहेब. काय होईल या निवडणुकीत? साहेबांची सत्ता ही साहेबाची एवढं काय पर्यायच नाही आहे. कामं बी आहेत नाही तशी भरपूर कामं आहेत. आता कोल्हापूरचे ह्याची त्याची नुसतं कागलमध्ये बघायला यायला आणि काय पाहिजे. भरपूर विकास भरपूर झाला. शहराचा विकास झालाय काय? विकास झालाय. काय काय झालाय? काय काय झालं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही धनगरकडे आहे. काय शहरात काय काय झालाय? विकास झालाय की तळ नव्हतं तळ चांगलं केवढं केलंय. कोणी केलं? साहेबांनी केलं. रस्ते बी केले. काय युवा म्हणून अजून काय प्रश्न आहेत प्रलंबित? काय जी अशी बोंबलत फिरते त्यांची कामं व्हायला पाहिजेत. म्हणजे त्यांना कुठेतरी असं कंपनीत कोणत्या चिटकवायला पाहिजे एवढंच. काय वाटते की एकंदरीत कोण अजून शहराचा विकास करू शकतो? काय तर दोघं एकत्र आले म्हणतात दोघं इथून पुढे करतील असं वाटतंय. मग दादा आता युवा म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? काय नाही मत हे विकासालाच आहे. आताबद्दल ज्यांनी विकास केला त्याला मत मिळणार आणि ते लोकांना पण माहिती आहे आताबद्दल कोण विकास केला. काय शहरात तसा विकास झालाय काय? मग 100% विकास झालाय. कोणती शिक्षण संस्था नाही असं नाही कागल शहरात. सगळं आहे. जे आपल्याला युवा म्हणून जे आपल्याला जे गरजा आहेत त्या सगळ्या गरजा आहेत कागलमध्ये. नाही असं काहीच नाही. बाहेरून येऊन मुलं इथं शिकाल्यात त्यामुळं विकासाचा काय आता राहिला नाही आणि ह्याच्या पुढे पण विकास होणार. एकंदरीत बघायला गेलं तर 2 नेते एकत्र आल्यात जी विरोधक होते ते. हे नागरिकांना इथल्या मान्य आहे का? हा बऱ्यापैकी नागरिकांना ते मान्य आहे कारण की 2 नेते एकत्र म्हणजे आता विरोध असा काय राहिला नाही आणि यात फायदा जनतेचा आहे असं मत आहे. अजून काय मोठे प्रश्न आहेत शहराचे? मोठे प्रश्न असं काहीच नाही. आता प्रश्न शिल्लकच ठेवले नाही ना साहेबांनी. आताबद्दल सत्तेचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे मुश्रीफ साहेबांनी. जनतेचा विकास सर्व कामं झालेले आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत एक हाती सत्ता येणार युतीचे समीत गाडे यांनी मुश्रीफ साहेब. बघायला गेलं तर विरोधकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. काय वाटतं? प्रचार किती पण करू देत शेवट लोकांना माहिती आहे ना विकास कोणी केला. शहराचा विकास तरी झालाय काय? झाला विकास बऱ्यापैकी. हा काय काय झालाय? म्हणजे रस्ते म्हणा परत गटरींची कामं. ही म्हणतात काय विकास व्हायला म्हणतात मग? नाही झाला विकास. कागलचा विकास झाला तसा. कुणी केला? साहेब असतील समजदादा असतील आणि आता दोघं एकत्र आले म्हणजे अधिक जास्त विकास करतील दोघं मिळून कागलचा. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. काय आता विरोधक काय म्हणलं ते प्रचार करणारच त्यात काय वादच नाही. तरी दोघं पण एकत्र येऊन कागलचा बऱ्यापैकी अधिक आणि अधिक विकास करतील अशी अपेक्षा आहे. काय रंगत असणार आहे निवडणुकीत? ते आता त्यावेळेस वेळी कळणार 3 तारखेलाच. तर आपण सध्या कागल शहरामध्ये होतो
कागल शहरामधील नागरिकांशी, युवा वर्गाशी, ज्येष्ठ वर्गाशी आपण संवाद साधला आणि लोकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. कागलचे असणारे प्रलंबित प्रश्न, शहराचा झालेला विकास, त्याचबरोबर अजून देखील नागरिकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत या आपण सविस्तररित्या येथील नागरिकांकडून जाणून घेतल्यात. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.